संबंध विशेषण, संबंधी नाही म्हटलं मी, काय म्हटलंय, संबंध विशेषण. तर काही वेळेस परीक्षेमध्ये संबंध विशेषण हे नाम न येतात, त्याला ते नाम साधित विशेषणच म्हणतात, नामापासून तयार होणारे. केव्हा बघा, षष्टी विभक्तीतील नाम हे नामाआधी आल्यास संबंध विशेषणाचे कार्य करते. आपण विभक्ती प्रत्यय जेव्हा शिकलो होतो बघा, तेव्हा प्रथमेचा प्रमुखार्थ कर्ता, द्वितीयचा प्रमुखार्थ कर्म, तृतीयचा प्रमुखार्थ करण, चतुर्थीचा प्रमुखार्थ संप्रदान, पंचमीचा प्रमुखार्थ आपादन, षष्टीचा प्रमुखार्थ नव्हता. षष्टीला आपण संबंध लिहिलं होतं, लक्षात ठेवायचं. आणि संबंध म्हणजेच काय, एक प्रकारचं संबंध विशेषण काम करणार षष्टीचं. नामाची षष्टी विभक्ती नामाच्या आधी आली तर ती काय बनते, संबंध विशेषणाचे कार्य करते. बघूया, आपण इथे घेतलंय राजाचा वाडा, म्हणजे राजा कोण झाला, तिथलं मालक. हे काय झालं, संबंध विशेषण. मी ते दिले बघा बरं, राणीचे वडील म्हटलं तर त्याच्यामध्ये जन्यजनक संबंध झाला, संबंध विशेषण आहे, बस झालं. त्यात दिलं आम्ही राजूची सायकल, म्हणजे याचा अर्थ स्वामित्व आलं, मालकी आलं, संबंध दाखवल्याचे ते संबंध विशेषण वेगवेगळे अर्थ दाखवू शकतात. परत पुढे, समास घटित विशेषण. एका परीक्षेला यावर प्रश्न पडला होता, पण त्यांच्याकडून पर्याय देताना चुकला होता. तो समास घटितच्या ऐवजी समास धरित विशेषण झाले होते, त्यामुळं तो प्रश्नच रद्द झाला होता. तसंच अव्यय साधितवर सुद्धा प्रश्न पडला होता, पण परीक्षेमध्ये अव्ययाच्या ऐवजी त्यांच्याकडून अन्यय साधित विशेषण असं झाले होते, त्याच्यामुळे तो प्रश्न रद्द झाला होता. बघा, त्यांच्याकडून थोडेफार प्रिंटिंग मिस्टेक होतात आणि त्याच्यामध्ये प्रश्न रद्द होतात. पण माझं म्हणणं आहे की आयोगाकडून चूक करण्याची अपेक्षाच नाही आहे. कारण तुम्ही असंही वर्षभरामध्ये एखाद्या परीक्षेचा एक पेपर घेता, असे वर्षभरातून तुम्ही अनेक परीक्षांचे म्हणजे मिळून किती होतील, 8 ते 10 पेपर घेता. तुमच्याकडे एवढी मोठी टीम असती, टीम वर्क असतं, तरी तुमच्याकडून चुका होतात कशा. त्याला 50 किंवा 100 मार्काचा तो पेपर असतो, ते ऑब्जेक्टिव्हमधला. तुम्ही त्यातून एकूण एक वर्ड चेक केला पाहिजे. तुमच्याकडून एकही प्रश्न रद्द होता कामा नये. ही तुमची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी सरळ आपण म्हणूया आयोगाची. समास घटित विशेषण पाहूया, याच्यामध्ये काय काय. नावातच समास घटित आलं म्हणजे सामासिक शब्द कशाचं कार्य करेन, विशेषणाचं कार्य करेन. बघा, नामाआधी सामासिक शब्द विशेषणाचे कार्य करत असेल तर त्यास समास घटित विशेषण म्हणतात. सामासिक शब्द घेऊया आपण. बघा बरं, त्याच्यामध्ये गणेश म्हटलं की गणेशाला कोणकोणते तुम्ही सामासिक विशेषणं दिली आहेत. नुसती आरती जरी आठवली ना तर तुम्हाला कमीत कमी त्या 4 ते 5 विशेषणे त्यामध्ये आढळतीलच. आरती म्हणजे काय, स्तुतीच करणे असते देवाचे, दुसरं काहीच नसतं त्यामध्ये. बस स्तुती म्हणजे कशातून करणार, विशेषणातून. चला, आपण आता गणेशाला काय काय म्हणू शकतो. गणेश, लंबोदर गणेश. लंब म्हणजे लांब, मोठ्या पोटाचा, ढेबऱ्या पोटाचा. लंबोदर गणेश म्हणजे हे कोण झालं, समास घटित विशेषण. लंब आहे उदर ज्याचे असा तो गणेश, हे आलं लंबोदर गणेश. एक दंत गणेश, ते गणेशालाच वापरलेले तुम्ही. मूषक वाहन, उंदीर ज्याचे वाहन आहे बघा, मूषक वाहन गणेश त्यालाच म्हटलेलं आहे. भालचंद्र गणेश.
आहे ना, एक दंताय गौरी तनयाय बालचंद्राय धीमही. ना ते गीत ऐकण्यासारखं अजय गोगावळे यांनी गायलेलं सुद्धा आहे. अजय गोगावळे यांनी रचलेलं आहे आणि मला वाटतं की शंकर महादेव यांनी गायलेलं आहे. सुंदर. आणि विशेष म्हणजे संस्कृतातलंच ते गीत आहे. बघा, भालचंद्र गणेश त्यालाच म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नीलकंठ शिव, व्याघ्रांबर शिव, चंद्रशेखर शिव. ही शिवाला दिलेली नावे आहेत महादेवाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा बरं, पद्मनाभ विष्णू, चक्रपाणी पाणी रस्व ठेवा विष्णू, लक्ष्मीकांत विष्णू, लक्ष्मी आहे कांता ज्याची तो विष्णू. झालं. शेषशाही विष्णू, गरुड ध्वज विष्णू, कारण गरुड आहे ध्वज ज्याचा असा तो कोण म्हणजे विष्णू. म्हणून म्हणतो ना आपण पुष्पक विमान आले होते त्यांना घ्यायला. पुष्पक विमान म्हणजे गरुडच येते त्यांना घ्यायला, बाकी काहीच नाही. म्हणजे कुठे गेले ते? वैकुंठात गेले. एकवचनी राम, हे परीक्षेला येऊन गेलेले. एकवचनी राम. पंचमुखी हनुमान, हेही आले परीक्षेला. ही झाली समास घटित विशेषण. तेवढा स्क्रीनशॉट काढून घ्या.